काही सिनारिओ असे असतात ज्याला इफ मध्ये नाही गेला ना तर तो कुठेच जात नाही. एवढे मार्क्स पाडले तर तुला बाईक घेऊन देणार. मग आपण त्यांना म्हणतो एल्स एल्स काय, पुढच्या वर्षी नाही. बाबा बोलतात बेल्ट, आई बोलते चप्पल, उलतानं, माहिती आहे ना उलतानं म्हणजे चपात्या उलटायचं असतं ते, लाटणं. आई बोलते एल्स कशाला पाहिजे. आपण बोलतो जर तर असतो ना, जर पडले तर हे भेटेल, नाही पडले तर. घरचे बोलतात डायरेक्ट घराच्या बाहेर. मग काही सिनारिओ असे असतात ना आयुष्यात ज्याला ना एल्सच नसतो. हां, आता ऐका सिनारिओ पुढचा नीट ऐका. तर आता ना काही सिनारिओ असे असं सिच्युएशन असतं इथे ना, जर ते लग्नासाठी काहीतरी बोलतायत, सिरियस सिनारिओ, त्यांच्या घरी काय आता थांबू शकत नाही, 3-4 वर्ष जॉबला चाललेत, म्हणजे आता 22व्या वर्षानंतर जॉब लागल्यानंतर 26 वर्षापर्यंत 4-1 वर्ष जॉब केलाय. तर जेव्हा असं काहीतरी सिनारिओ येतो ना, तेव्हा ह्या कंडिशनला ट्रू फॉल्स काही असो, दुसरं ना एल्सचा सिनारिओच नसतो, म्हणजे दुसरा ऑप्शनच नसतो. अशा सिनारिओमध्ये लोक डायरेक्टली पळून जायचा विचार करतात. कोर्ट मॅरेज वगैरे असं आपण बोलतो. म्हणजे तुम्हाला कळेल प्रोग्रामिंगमध्ये जे रिअल टाईममध्ये आता मी सांगितलं ना, तेच प्रोग्रामिंगमध्ये काही सिनारिओ असे असतात ज्याला इफ मध्ये नाही गेला ना तर तो कुठेच जात नाही.